मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची सुरुवात ही डायरेक्ट गाडीतच झालेली आहे आणि प्लॅन काय जाण्याचा काही फिक्स नव्हता. तो फिक्स झाला या पनवतीने फसवल्यामुळं. कारण की 1, 2 आणि दुसरे युट्यूबर 3 हे तिघजण चालले होते. कुठे रे? दगडूशेठला. तर या माणसाने जो कमी पडल्यामुळे दोघांना कॉन्ट्रो कमी पडत होता. हे तिघजण चालले होते दगडूशेठला. त्यामुळे मी आणि प्रसादने आम्ही दोघांनी प्लॅन केलं होतं की आम्ही जाणार अंबरनाथला. अमरनाथ यात्रा. अंबरनाथ यात्रेला नाही चाललोय, अंबरनाथ. तर रोहितने आम्हाला फोन केला. पहिले प्रसादला फोन केला आणि त्यांनी असं खोटं बोललंय की आज दगडूशेठला जायचंय. तर मी महेशला फोन केला, तर महेश बोलला मी येतोय. तर प्रसाद बोलला ठीक आहे मी येतो. आणि त्यांनी तसाच मला परत फोन केला की मी प्रसादला फोन केला, प्रसाद येतोय तर तू पण येतोस का? आता बोललो सगळे निघाले तर मी पण निघतो. अशा प्रकारे या युगांडाचा माणूस ह्यांनी आम्हाला बनवलेलं आहे. तर काय आता शेवट मी नाही करून आलो. शेवटी जायची इच्छा नव्हती. मी काय रुपया खर्च करणार नाही. ही अंधश्रद्धा आहे. काही समजा नाही, मी इथं उतरायला तयार आहे. तर बघूया आता पुढे काय होत आहेत. आपल्यासोबत आपले दुसरे नवीन ब्लॉगर आहेत. नुसतं हाय करू नको. त्यांचं नुकतंच साखरपुडा झालेला आहे आणि आता लग्नाची तारीख लवकर नाही नको रे. आपण एक पहिल्या ब्लॉग मध्ये पण त्याला काय बोललो तर तुला राग बी आला असेल तर येऊ दे भाई, मला काही फरक पडत नाही. ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नको. तू सिरियस नको राहू रे, मला लाज वाटते. गुड मॉर्निंग आहे ना. आणि मेन म्हणजे तर निघायचं टायमिंग आता किती 3 वाजले ना. 3 वाजून गेले. जवळपास आम्ही 2ला घरी गेलोय आणि लगेच 3ला निघालोय. आता बघू 2-1 तासात सांग ना, तुझ्यामुळे लेट झालं निघालंय पण सांग. करणमुळे लेट झालंय. नंतर आम्ही इतक्याला जवळपास घाटात पेट्रोल आहे, डिझेल घाटात पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता बघूया. फ्यूल भरूया आणि कचकन निघूया. तर मंडळी, आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय. आमच्याकडे चहा प्यायला पैसे नाही म्हणून आम्ही पाणी घेतोय चौघात. 5 जणांमध्ये आम्ही 5 जणांमध्ये एक पाण्याची बाटली घेतोय. पाणी पिऊन आम्ही पुढे जातो. आम्ही फक्त एवढेच पैसे आणले, डिझेलचे आणि टोलचे. आणायला विसरलो पैसे. आम्ही इथे येऊन बसून राहिलो. पैसे आमच्याकडे आहेत रे, आम्ही आणायला विसरलो. फक्त आम्हाला घरच्यांनी डिझेलचेच पैसे दिले. आम्ही फक्त डिझेल आणि टोलचे पैसे आणले कारण ते मस्त आहे. हे आम्हाला कोण देणार नाही सूट. टोल पण भरायचे सूट कोण देणार नाही. अरे आम्हाला तर माहिती, मी तरी दुसऱ्याच्या भरोश्यावर आलो. माझ्या कशाच्यात नाही डिझेल. टोल पण भरायचं आम्हाला. तेव्हा आठवलं ते जेव्हा आम्हाला टोल नाका समोर दिसतो तोपर्यंत आम्ही पैसे टाकतच नाही. मला आपण काय गरज एवढं टोलची? नाही, टोलची गरज आहे. तुम्हाला जर रस्ते चांगले पाहिजे तर तुम्ही टोल भरा. आपण चांगले तरी द्या रस्ते. मग एवढी वर्ष झाली टोल घेता आमच्याकडनं तुम्ही. नाही, रस्ता चांगला नाही देणार आम्ही. आम्ही काय देणार माहितीये का? रस्त्यात खड्डे देणार. त्या खड्ड्यांमध्ये चांगला रस्ता तुम्हाला शोधायचा. तर तुम्हाला वाटलं असेल आम्ही नाश्ता बिष्टा केला नाही म्हणजे आम्ही गरीब आहे, तर असं काही समजू नका. आम्ही खरं पोट पत्याला बरं खायचं. तर आम्ही टार्गेट ठेवलंय 1,500-2 हजार रुपये बिल करायचं नाश्त्याला. तर कमीत कमी 1,500-1,500 रुपये जेवणाचा मग त्याच्यापेक्षा जेवणाचा वेगळा. जेवणाचा आपण कसं लिमिट मध्ये खातो थोडसा, त्यामुळे नाश्त्याला गरीबी असला काय बोलू नको. विचार काय करते लोक काय विचार करणार आहे? आज तुम्हाला माहितीये का बाई, युट्यूबचा पैसा चालू झालाय म्हणून 1,500 ते 2,000चं टार्गेट ठेवलंय नाश्त्याचं फक्त. बाकी तिकडे गेल्यावर जर मूड चालू नाही. गपचूप मध्ये तुला येत नाही ना पैसे.
जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हा जर आमचा मूड झाला तिथंच तर आम्ही फिरून वगैरे थोडस 1-2 दिवस वस्ती करणार आहे तिकडच दगडूशेठला आणि मग येऊ. तर मंडळी दिलेल्या टायमाप्रमाणे आम्ही पोहोचलोय दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाला. तर मंडळी आम्ही आता दगडूशेठवरून निघालोय. आम्ही चाललोय आता शंकर महाराजांच्या मठात चाललोय आम्ही आता. जवळपास आमचा आता 1195चा नाश्ता झालाय. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? उरलेल्या पैशाचं पुढे जाऊन नाश्ता करूया. 1500चं टार्गेट ठेवलं होतं, बघूया आता. मतलब कुछ भी. 350चा होय. 292 रुपयाचे पोळे आणि 40 रुपयाचा रसा आणि 48 रुपयाचा चहा. तरी आमचे 1195 रुपये झाले. आता आम्ही चहा घेऊन इकडनं कल्टी घेऊ, परत इथं नाही येणार आम्ही. तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय शंकर महाराज या स्थानी. महाराज की आता आम्ही दर्शन घेऊ. आम्ही हे दर्शन नाही घेऊ, आम्ही महाराजांचे दर्शन घेऊ आणि आम्ही इथून बघू कुठल्या तरी नवीन जागेवरती रवाना होऊ. आणि आणि गणपती बाप्पा मोरया. वा 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 काय गणपती भाई. गणपती बघ ना, शंकर महाराज. मायाचं ऐकून लय घाण केली. तर मंडळी आमचं शंकर महाराजची समाधी बघून झालेली आहे आणि आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या इथे चाललो होतो. तर मी या व्यक्तीला बोललो होतो की जरा लोकेशनवरती टाक, आपण कुठं इथे सर्च कर. पण आमचे व्यक्ती एवढे महान आहेत की आणलं म्हणजे संभाजी महाराजांच्या इथंच आणलं. पण ते हे वालं लोकेशन आहे. तर आम्हाला हा बोलतोय की ते 140 फुटाची जी आहे ना ती हेच स्मारक आहे. असे आपले 2 दर्शन शंकर महाराज ज्ञानी. हो हो. आणि ते तिसरं काय झालं ते सांग ना. तिसरं काय झालं ते सांग ना. दगडूशेठचं झालं आणि तिसरं आता आम्ही चाललोय एका ठिकाणी. नाही सीन काय झालं तो सांग. पोहोचलोय आई. अर्ध्यात नाही पोहोचलोय, तू चुकीच्या ठिकाणी घेऊन आले ते सांग ना. हा दुपारपर्यंत जेवायला बहुतेक का इथून ते 20-25 किलोमीटर लांब आहे. हा करतो. अर्धा पाऊण तास लागेल जायला. काका बोलले का ते. आणि इथून जुना माहित मुंबई आहे, बोलला मला. मुंबई गोवा हायवे पण भेटतो. मुंबई पुन्हा हायवे भेटतो. अरे पिंपरी चिंचवड क्रॉस केलं देव रोडचे मग आपण नाशिक हायवे. मग काय करा, हायवेला जायचंय. जवळ पडेल का ते. चला ते बोले नाशिक हायवेला. परत आपण बघायला एकटा येणार आहेत का? तर मंडळी भेटूया आपण. चल घे माया युटर्न घे. संभाजी महाराजांच्या घे माया लोकेशनवर. आम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. आता त्या गोष्टीचा नजारा मी एकदा तुम्हाला दाखवतो. रणी भडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. ओ रणी
फडकला नभी तळपला भगव्याचा अंकार समराजाचा महारुद्रकारी वैऱ्याचा संहार धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची ही जवळपास 140 फुटांची स्मारक आहे आणि त्याच्या खालचा जो बांधकाम आहे तो 40 फुटाचा, म्हणजे टोटल हा 180 फुटाचा बांधकाम आहे. नाही, तर मंडळी आमचं सर्व फिरून झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती महाराज ज्या ठिकाणी आम्हाला काय होतं ते लोकार्पण सोहळा, ज्या दिवशी आम्हाला इथे यायचं होतं पण त्या दिवशी काही जमलं नाही, कारण की आमचे बंधू मित्र बहिणी मावश्या सगळे व्यस्त असतात, त्यामुळे आम्हाला काही यायला जमलं नाही. पण आज आम्ही वेळ काढून आलेलो आहे. 3 ठिकाण केले आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. आता आम्ही कडेकडेने आमच्या घरी निघतो. इथे तर्फे आम्हाला जेवण भेटणार आहे आणि हसतोय गडी नुसता पामल्यावर का. तुझ्या तोंडावर अशी एक खडी साखर ठेवेल मी, तू टेन्शन नको घेऊ जेवण झाल्यावर. गुळाचा कडा वेगळा ठेव. ठीक आहे, विचार करू आपण त्या गोष्टी बाबतीत. पण आम्हाला हा एक आम्हाला भेटलाय ज्याने आम्हाला येताना डिझेल टाकला आमच्या गाडीत. त्याचे तो पैसे मागणार नाही, तो म्हणजे मनापासून असं एवढं सर्व हिशोब घेणार भाऊ, एकाला पण सोडणार नाही. ही व्हिडिओ इथे संपणार आहे. हिशोबाचा व्यवहार काय तुम्हाला भेटणार हिशोब वगैरे बस संपला विषय.